नमस्कार. आपल्या हिंदू धर्मासाठी एक व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं आणि त्या संदर्भात मी एक व्हिडिओ आपल्याला मी व्हिडिओ बनवत आहे. तर विषय असा आहे की हिंदू धर्माचं शिक्षण लहान मुलांना भेटावं आणि हिंदू धर्माचं शिक्षण हे आपल्या भारत देशामध्ये गुरुकुल सोडले तर इतर कुठेही हिंदू धर्माचं शिक्षण दिलं जात नाही. सरकारने नियम बदलावेत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एका गुरुकुलची स्थापना करावी. मंदिराचं दान सरकार घेतं. मंदिरात जे दान पेटीत जे दान येतं ते सरकार घेतं. चर्चमधलं दान हे सरकारला भेटत नाही. अन्य इतर मस्जिदीमधलं सुद्धा दान सरकारला भेटत नाही. जर आमच्या देवालयामधनं दान सरकारला जातं तर सरकारचं काम आहे की हिंदू धर्माचं शिक्षण हे लहान मुलाला शाळेमधून द्यावं अथवा वेगळे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर एक छोटीशी छोटे जशी गरज असेल तसे गुरुकुल स्थापन करावे आणि आमच्या मुलांना शाळा करून येऊन संध्याकाळी गुरुकुलमध्ये 1 तास 2 तास धर्माचं शिक्षण द्यावं. त्याच्यामध्ये योग असेल, ध्यान असेल, देवाचं नामस्मरण असेल, या सर्व गोष्टी गुरुकुलमधून शिकवल्या जाव्यात. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये अथवा संस्कृतमध्ये संस्कृत ही भाषा शाळेमध्ये लागू करावी. काय अडचण आहे संस्कृत भाषा लागू करण्यास? काय प्रॉब्लेम आहे? संस्कृत भाषा ही शाळेमध्ये शिकवण्यामध्ये काय अडचण आहे? संस्कृत ही भाषा शाळेमध्ये शिकवली जावी. जर तुम्हाला शाळेत शिकवणं शक्य नाही तर तुम्ही त्याचं वेगळं काहीतरी महाराष्ट्र शासनाने प्रत्येक राज्यातल्या शासनाने हिंदू धर्माचं शिक्षण हे लहान मुलांना कसं देता येईल याचा विचार करावा. धर्माचं रक्षण कोणताही पक्ष करू शकत नाही. धर्माचं रक्षण कोणतीही संस्था करू शकत नाही. धर्माचं रक्षण हे स्वतःनीच केलं पाहिजे. अनेक हिंदूंना वाटतं ही संस्था येईल माझं रक्षण करील. अनेक हिंदूंना असं वाटतं की बाबा नाही, हा पक्ष आपल्या हिंदू धर्मासाठी चांगलं काम करतोय. आज पक्षाची गरज ही हिंदू धर्माला का लागते? इतर अन्य धर्माला पक्षाची गरज नाही. ते स्वतः जातात, स्वतः प्रचार करतात, स्वतः धर्मासाठी लढतात. धर्म असाच टिकत नाही मित्रांनो. धर्मासाठी बलिदान द्यावं लागतं. धर्म असाच टिकणार नाही. धर्माचं काम मन लावून केलं पाहिजे. बघा मित्रांनो, आपण ज्या धर्मात जन्मलो त्या धर्माच्या दोन गोष्टी बोलणं हे खूप आवश्यक आहे. उद्या जर तुमचा मृत्यू झाला, माणूस हा कधी मरत नाही, आत्मा ही अमर असते.
उद्या तुमचा जर मृत्यू झाला तर तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी धर्माचं काम हे केलंच पाहिजे. धर्माचं काम, धर्मासाठी बोलणं हे राजनीतिक नाही, हे धर्मनीतीने असलं पाहिजे. धर्मासाठी बोला. जर उद्या तुमचा मृत्यू झाला, तुमची आत्मा इकडं तिकडं भटकत राहील. स्वर्गात गेले तर तिथं तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, धर्मासाठी काय केलं तुम्ही? तुमचा जन्म कशासाठी झाला होता? देवाची सेवा करण्यासाठी, धर्माची सेवा करण्यासाठी, राष्ट्राची सेवा करण्यासाठी, भारत मातेची सेवा करण्यासाठी. तिथं जाऊन तुम्ही काय सांगणार आहात, काय बोलणार आहात? 17-18 वर्ष नरक यातना भोगाव्या लागतील आणि त्या मला भोगायच्या नाहीत. म्हणून मी धर्मासाठी 2 शब्द रोज बोलणार. धर्मासाठी रोज 2 शब्द बोलणार. कुणाला चांगले वाटो अथवा कुणाला वाईट वाटो, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. ज्या धर्मात मी जन्म घेतला तर त्या धर्माचे उपकार माझ्यावर आहेत. त्या धर्मासाठी 2 शब्द मी रोज मीडियाद्वारे, इतर कोणत्याही याच्याद्वारे मी बोलणार. त्याच्यामध्ये काय दुमत नाही. तुम्हीही बोला. धर्माचा जय जयकार असो, अधर्माचा नाश असो आणि सकल हिंदू धर्माचाच विजय असो. अन्य धर्माशी आम्हाला देणं घेणं नाही. आजकाल आपल्या लोकांची मानसिकता एवढी खराब झालेली आहे की 25, 26, 30 वर्ष, 27 वर्ष, 22 वर्ष, 18 वर्ष, 19 वर्ष झालेल्या मुलाला धर्म काय आहे हे समजून सांगायला जीवाचा आटापिटा होतो. आता आपली पिढी 20-22 वर्षाच्या, 18 वर्षाच्या पुढील युवकांना धर्म हे काय, हिंदू धर्म हा काही कळलाच नाही, कळणारच नाही. त्यांना समजून सांगून डोकं पिकायची पाळी आहे. त्याच्यामुळं सरकारनं याच्यात लक्ष घालावं. आमच्या मंदिराचं दान तुम्ही घेता तर आम्हाला प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक गुरुकुल, हिंदू धर्माचं प्रशिक्षण देणारं गुरुकुल तुम्ही स्थापन करून द्या. अन्यथा आमच्या देवालयामध्ये आलेलं दान तुम्ही घेऊ नका, असं स्पष्ट माझं मत आहे. आमचं दान घेता, आम्ही काय आमच्यासाठी मागत नाही, तुमच्याकडे नोकरी मागत नाही, काय नाही. आणि लहान मुलांना जेव्हा तुम्ही धर्माचं शिक्षण द्याल, तेच मुलं, येणारी लहान पिढीच धर्माचं रक्षण करू शकते. पुढचं येणारं युग आध्यात्मिक युग झालं पाहिजे. अशा पद्धतीने सरकारने काम करायला पाहिजे, तरच हिंदू धर्म टिकेल. जर तुम्ही धर्माचं शिक्षणच देणार नाही तर कोण सांगतो हा धर्म असा आहे, कोण सांगतो तसा आहे, काय कळणार आम्हाला? कशा पद्धतीनं आम्ही धर्माचं शिक्षण घ्यावं आणि कुठून घ्यावं? आता हे फेसबुक, यूट्यूब याच्यामुळं धर्म मलाही माहीत नव्हता. यूट्यूब गुरुमुळं थोडंसं ज्ञान मला धर्माचं आलं. भरपूर कालीचरण महाराजांचं भाषण ऐकतो. धर्म काय आहे, काय नाही हे मी जरा समजून घेतो. थोडीशी माहिती मला असते, त्याच्या आधारावर मी बोलतो. मी काय ज्ञानी बाबा नाही. धर्मासाठी सरकारने पुढे यावं आणि धर्माचं काम कसं होईल, छोट्या छोट्या चिमुकल्यामध्ये अध्यात्म, देवाचं नामस्मरण आणि ध्यान याची भावना कशी रुजेल याचा विचार सरकारने करावा. जय महाराष्ट्र, जय मल्हार.